नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे अंकुश अबोलीला डॉक्टरांकडे घेऊन आलेला असतो. तेव्हा डॉक्टर अबोलीची विचारपूस करत असतात. तुला काय होतं असं विचारलं जातं. तेव्हा अंकुश सर म्हणतायत तसे तुला भास होतात का, हे काय घडतंय तुझ्याबरोबर. तेव्हा अबोली म्हणते, हे बघा डॉक्टर, मी तुम्हाला सुद्धा तेच सांगते जे मी सरांना सांगितलं. मला भास होत नाही आहेत. ज्या वेळेला या घटना माझ्याबरोबर घडत असतात त्यावेळेला मी तिथे असते, मी तिथे अस्तित्वात असते आणि मग त्या गोष्टी माझ्याबरोबर घडत असतात. मग जर त्या गोष्टी माझ्याबरोबर घडतात तर मग तो भास कसं काय असू शकतो. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तो भासच होता. ज्या वेळेला तू म्हणालीस की चेहऱ्याला रक्त लागलंय त्यावेळेला आरशामध्ये असताना मी तुला दाखवलं की नाही, तिथे कुणीही नव्हतं. मी होतो ना तुझ्याबरोबर तेव्हा तिथे. तेव्हा इकडे अबोली म्हणते, नाही सर, मी बघितलं होतं तेव्हाही, त्यानंतरला तिथे कुणीही नव्हतं. मला भास कसा काय होईल. तेव्हा इथे आता अंकुश तिला म्हणत असतो की तुला भास होत आहेत, कारण ज्या गोष्टी अबोलीबरोबर घडत असतात ह्या तिच्याबरोबर घडत असतात. तेव्हा कुणालाही काही कळत नसतं की अबोलीबरोबर नक्की काय घडतंय ते. तेव्हा इकडे आता डॉक्टर म्हणत असतात की मला काय वाटतं अबोली, हे तुझ्या मनाचे भास असतील, पण तुला असं वाटत असेल की या गोष्टी तुझ्याबरोबर घडत आहेत, हो की नाही. तसंही असू शकतं. अबोली म्हणते, नाही डॉक्टर, मी सांगते ना, माझ्याबरोबर या गोष्टी घडत आहेत, मला दिसतं सगळं काही डोळ्याने. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, अंकुश सर, तुम्ही एक काम करता का, मला जरा अबोलीबरोबर एकट्यात बोलायचं आहे, तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबता. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ठीक आहे. अंकुश बाहेर गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात की अबोली, तुझ्याबरोबर सगळं कसं घडत गेलं, काय घडत गेलं हे सांगशील का. तेव्हा अबोली म्हणते की त्या दिवशी मनवाचा वाढदिवस होता. मी केक घेण्यासाठी रूममध्ये गेले होते. त्यावेळेला मला आरशामध्ये माझ्यासारखीच एक व्यक्ती दिसली आणि माझ्या चेहऱ्याला पूर्णपणे रक्त लागल्यासारखं मला दिसलं आणि नंतर तिथे कुणीही नव्हतं. ठीक आहे, तो भास असेल, कदाचित मी खूप थकले होते कामाने, तेव्हा मला तसं काहीतरी विचित्र दिसलं असेल. त्यानंतर मी अंकुश सरांबरोबर फोनवरती बोलत होते आणि अचानकपणे दरवाजे खिडक्या जोरजोरात वाजायला लागले आणि खूप मोठ्याने वादळसुद्धा आलं. वादळ आलं म्हणून मी बाहेर गेले तर इतकं मोठं वादळ आलं की नंतरला मला काहीही दिसेनासं झालं. त्यानंतर आमच्या घरी गुरुजी आले होते. तर इकडे मनवा आणि क्रिसच्या लग्नाचा मुहूर्त काढण्याकरता गुरुजींना बोलावलं होतं. गुरुजी म्हणाले की तुमच्या घरामध्ये कसला तरी मृतदेहासारखा खुबट आणि घाणेरडा वास येतोय. त्यानंतर मी गुरुजींची पावलं बघितली, पावलांचे ठसे बघितले. तर उंबऱ्याच्या आतमध्ये त्यांच्या पावलांचे ठसे हे काळे काळे उमटले होते आणि उंबऱ्याच्या बाहेर त्यांच्या पावलाचे ठसेच उमटले नव्हते. तेव्हा गुरुजीसुद्धा म्हणाले की तुमच्या इथे पंचमहाभूतांच्या पलीकडचं इथे खूप मोठं संकट येणार आहे, खूप मोठं वादळ येणार आहे. पण कितीही मोठं संकट असेल तरीसुद्धा तुम्ही सगळेजण खंबीरपणे एकत्र येऊन तुम्ही त्या संकटाचा सामना करा, त्या संकटाशी तुम्ही लढा. पण इथे गुरुजींनी असं सुद्धा सांगितलं की जर तुम्ही एकत्र नसाल त्या संकटाशी सामना करण्यासाठी तर तुमच्या घरावरती येणारं वादळ, हे संकट हे अटळ आहे, असं गुरुजी म्हणालेले असतात. त्यानंतर एक मुलगी तिच्या बहिणीची केस घेऊन माझ्याकडे आली, सुप्रिया. आणि मग ती केस घेऊन आल्यानंतर खूप मोठं वादळ आलं. त्या रात्री मी काम करत बसले होते, पुन्हा वादळ आलं आणि त्याच्यातून पाळापाचोळ्याने असं लिहिलं होतं की माझ्या रस्त्याच्या आड येण्याचा प्रयत्न करू नकोस, असं त्याच्यामध्ये लिहिलं होतं. मग या गोष्टी जर डॉक्टर माझ्याबरोबर घडतायत तर हा भास कसा काय असू शकतो, तुम्ही सांगा बरं. तेव्हा इकडे डॉक्टर आता अबोली जे काही बोलत असते ते सगळं लिहून घेत असतात, नोट डाऊन करत असतात. तेवढ्यातच इथे डॉक्टरांचे डोळेसुद्धा मोठे होतात. डॉक्टरसुद्धा लिहिता लिहिता ते जे काही पेनाने लिहित असतात तो पेन तिथल्या तिथे मोडून टाकतात आणि अबोलीवरती चिडतात. अबोलीला म्हणतात, काय गं हे, तू इथे कशाला आली आहेस, सांग ना, माझ्याबद्दल सांगायला आली आहेस का, माझ्याबद्दल माहिती मिळवायला आली आहेस तू. आणि इकडे आता डॉक्टर अबोलीच्या जवळ जातात, तिच्या डोळ्याच्या जवळ पेन नेतात, तिला पेनाने मारण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा इकडे डॉक्टर आता आपल्याला मारण्याचा प्रयत्न करतायत म्हणून इथे अबोली खूप जास्त घाबरते. अबोली म्हणते की असं काय करते तुम्ही डॉक्टर, काय होते तुम्हाला. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, सांग ना, कशाला आली आहेस इथे, कशाला आली आहेस इथे, माझ्याबद्दल माहिती गोळा करायला आली आहेस का, माझ्याबद्दल जाणून घ्यायला आली आहेस, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. असं म्हणाल्यानंतर अबोली जोरजोरात ओरडायला लागते. ती ओरडल्यानंतर तिथे अंकुश येतो आणि म्हणतो, काय झालं अबोली, अबोली काय होतंय तुला. तेव्हा अबोली म्हणते, अंकुश सर, अंकुश सर म्हणून ती आता अंकुशला घट्ट मिठी मारते.
ती खूप घाबरलेली असते प्रेक्षकांनो. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली काय झालं? अगं तू एवढी का टेन्शनमध्ये आहेस? का घाबरलीस? का ओरडतेस? तेव्हा अबोली म्हणते, सर तिकडे बघा डॉक्टरांनी माझ्यावरती हल्ला केला. त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पेनाने मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातामध्ये जो पेन होता ना, तो त्या पेनाने मला मारण्याचा प्रयत्न करत होत्या. माझ्या डोळ्यापर्यंत पेन त्यांनी आणला होता. तेव्हा अंकुश म्हणतो, डॉक्टर हे सगळं काय आहे? तेव्हा अबोली म्हणते की डॉक्टर तुम्ही का केलं तसं? तुम्ही माझ्यावरती अटॅक केला. डॉक्टर म्हणतात की अबोली हे काय बोलतेस तू? मी असं का करू? अंकुश सर मी असं काही केलेलं नाही आहे. अबोलीला भास झाला असेल. तिला आधीसुद्धा असे भास झालेत ना, तसा एखादा भास झाला असेल. मी तुला का मारू अबोली? मी असं काही केलेलं नाही आहे. अंकुश सर तुमचा माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल ना, तर मी तुम्हाला CCTV फुटेज दाखवते. माझ्याकडे कॅमेरा आहे. मी तुम्हाला फुटेज दाखवते सर. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, नाही सर यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इकडे रमा आता चाळीतल्या बायकांना हाताशी धरून इथे लग्नाची तयारी करत असते. सगळेजण इथे हार वगैरे आता तयार करत असतात. रमा म्हणत असते की बघा ना, इथे लग्नाच्या घरी जेव्हा 4-5 बायका अशा हाताशी असतील ना, तर लग्नातली कामं आहेत ना हातोपाती खूप पटापट होतात नाही का? तेव्हा पूर्वी तर लग्नघर म्हटल्यानंतर 10 दिवस लग्नाची कामं पूर्ण व्हायची नाही. तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते, मग आतासुद्धा काय? आता पण तसंच आहे ना, 10 दिवस तर लागतातच. आता काय ते म्हणतात की इथे लग्नाच्या आधीचं फोटोशूट, लग्नाच्या नंतरचं फोटोशूट, त्याच्यानंतर हळदी, मेहंदी, संगीत काय काय असतं आतासुद्धा आणि मग लग्न, बरोबर की नाही? त्याच्यानंतरच्या लग्नानंतरच्या विधीसुद्धा असतातच की. त्याच्यामध्ये 10-12 दिवस कसे निघून जातात ते कळत नाही. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता मनवासुद्धा येते आणि कामामध्ये तिला मदत करत असते. रमा म्हणत असते, अगं मनवा लग्न आहे ना तुझं, नवरी मुलगी कुठे काम करते का? तेव्हा रमा म्हणते की तू नको बरं काम करू, तू आराम कर. तुझी काही खरेदी असेल ती कर. तेव्हा मनवा म्हणते, असू दे गं काकी, मग काय झालं मदत केली तर? त्यानंतर इथे डॉक्टर CCTV फुटेज दाखवत असतात. डॉक्टर म्हणतात की बघा तुम्ही CCTV फुटेजमध्ये मी तसं काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता CCTV फुटेज दाखवत असताना ज्या वेळेला इथे अंकुश बाहेर जातो त्यावेळेनंतरचं फुटेज त्याच्यामध्ये रेकॉर्डच झालेलं नसतं. तिथे आता एरर आलेला असतो किंवा पूर्ण स्क्रीन ब्लॅक होत असते. त्याच्यानंतरचं फुटेज दिसतच नसतं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, हे काय? तुम्ही आधीचं फुटेज कशाला दाखवताय? अंकुश म्हणतो, डॉक्टर मी बाहेर गेल्यानंतरचं फुटेज दाखवा. तेव्हा इथे डॉक्टर आता अंकुश बाहेर गेल्यानंतरचं फुटेज दाखवायला बघत असतात, पण ते रेकॉर्डच झालेलं नसतं. स्क्रीन पूर्णपणे ब्लॅक होते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, हे काय? बघा सर बघा तुम्ही, बरोबर तुम्ही बाहेर गेल्यानंतरचंच फुटेज याच्यामध्ये रेकॉर्ड कसं झालेलं नाही आहे? यांनी माझ्यावरती अटॅक केला आणि आता हे तुमच्यापासून लपून ठेवायचं आहे ना, म्हणून त्याच्यानंतरचं फुटेज या तुम्हाला दाखवत नाही आहेत. यांनीच काहीतरी केलं आहे. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की नाही सर असं नाही आहे. हे बघा एरर आल्यामुळे किंवा काही प्रॉब्लेम झाल्यामुळे इथे ते फुटेज दिसत नाही आहे. पण मी माझ्या एक्सपर्टला बोलावते, ते व्यवस्थित करतील हे सगळं आणि हवं तर मी नंतर तुम्हाला ते फुटेज दाखवते. पण मी तसं काही केलेलं नाही आहे अबोली. प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. मी डॉक्टर आहे, मी असं का करेन? याआधी मी कधी अशी वागले नाही आहे. तुझ्याबरोबरच अशी का वागेन? तेव्हा इकडे आता डॉक्टर म्हणत असतात की अंकुश सर तुम्हीच मगाशी म्हणाला होतात ना की अबोलीने एक कॉम्प्लिकेटेड केस आत्ता सॉल्व केले आणि त्याच्यामध्ये तिने बिलकुल आराम केलेला नाही आहे. तुम्ही एक काम करा, अबोलीला ना जास्तीत जास्त आराम करायची गरज आहे. तिला आराम करू द्या, कसलाही स्ट्रेस तिला घ्यायला लावू नका आणि सध्या तरी अशी कुठलीही कॉम्प्लिकेटेड केस असेल ना तर ती तू घेऊ नकोस. तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे, तू पूर्णपणे आराम कर, असं डॉक्टर म्हणतात. त्यानंतर इकडे आता अंकुश म्हणत असतो की अबोली चल आपण जाऊया. तेव्हा डॉक्टरांनी इथे सक्त ताकीद दिलेली असते अंकुशला की अबोलीला फक्त आरामच करू दे, तिला तुम्ही सध्या कुठलीही केस घ्यायला सांगू नका. तेव्हा इकडे आता अबोलीला घेऊन अंकुश हॉस्पिटलमधून बाहेर निघालेला असतो. तर इकडे प्रेक्षकांनो आता मनवा ही कामामध्ये रमाला मदत करत असते. सगळे हसत असतात, खेळत असतात. हे बघून आता रागूला खूप राग येतो. रागू मनात म्हणत असते की मनवा तू स्वतःला खूप शहाणी समजतेस ना गं, जरा जास्तच खिदळतेस तू. थांब आता बघ तुझी कशी वाट लावते ते. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, नाहीतर काय, बघ ना किती हसतायत, कशा खिदळत आहेत. तुझा इथे कोणी विचारच करत नाही आहे. आणि ती मनवा तर बघ
ती तर खूपच जास्त खुश दिसते. म्हणजे आपल्या बहिणीचा संसार मोडून तिच्याच नवऱ्याबरोबर लग्न करायला हिला कसा काय एवढा आनंद होऊ शकतो खरंच कळत नाही आहे. इथे बघ ना, तुझा चेहरा बघ, तुझा चेहरा किती सुकलाय गं. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते, पण राघू एक गोष्ट मला कळत नाही आहे, तू एवढी मूर्ख कशी गं. तेव्हा राघू म्हणते, काय झालं, तो क्रिश इतका श्रीमंत, इतका पैसेवाला आहे तो, त्याला इकडे डिवोर्स देत असताना तू त्याच्याकडून पोटगी का नाही घेतलीस, पोटगी का नाही घेतलीस त्याला डिवोर्स देताना. तेव्हा इकडे राघू म्हणत असते, कारण त्यावेळेला माझ्यासाठी पैसा महत्त्वाचा नव्हता, मला फक्त डिवोर्स हवा होता, कारण मला त्याच्याबरोबर राहायचं नव्हतं. तेव्हा दीपशिका म्हणते, हो, कारण तेव्हा तू स्वराजच्या प्रेमात पूर्णपणे आंधळी झाली होतीस ना, तुला स्वराजबरोबर लग्न करायचं होतं आणि शेवटीला काय झालं, त्या अंकुश आणि अबोलीने तुझं स्वराजबरोबर लग्नसुद्धा होऊ दिलं नाही. त्यांच्यामुळे आज स्वराज जिवंत नाही आहे आणि आज तुला क्रिशकडे परत जायचं आहे, तरीसुद्धा अबोलीमध्ये खोडा घालते आणि त्या क्रिशचं लग्न त्या मनवाबरोबर लावून देते. म्हणजे तुला ना इथे स्वराज मिळाला ना क्रिश, आणि हे सगळं अंकुश आणि अबोली या दोघांमुळे झालेलं आहे. तुझं कसं झालं राघू तुला माहिती आहे का, म्हणजे ना हातामध्ये तुझ्या काहीही राहिलेलं नाही आहे, तेलही गेलं, तूपही गेलं, हाती राहिलं धोपाटणं. तेव्हा राघू म्हणते, मी पण बघते ना की हिला क्रिश कसा मिळतो ते, हिला माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करायचं आहे ना, हिचं लग्न कसं होते क्रिशबरोबर तेच मी बघते. त्यानंतर इथे राघू आता खूपच जास्त चिडलेली असते. तिच्या मनामध्ये इथे आता सूडाची भावना निर्माण झालेली असते आणि त्याच्यामध्ये ती मनवाला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकणार असते. त्याचबरोबर अंकुश म्हणत असतो की अबोली, हे बघ, तू आता कसलाही विचार करू नकोस, तू शांत हो बरं, तू आता फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे, तू आराम कर. तेव्हा अबोली म्हणते, सर मी सांगते ना तुम्हाला, मला भास नाही झाला, त्या डॉक्टर खरोखर मला मारायला आल्या होत्या, त्यांनी माझ्यावरती अटॅक केला, मी तिथून इथपर्यंत मागे गेले होते. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, हे बघ अबोली, तुला आता सध्या आरामाची गरज आहे, तू कुठलाही स्ट्रेस घेऊ नकोस आणि पूर्णपणे आराम कर, तू कुणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तेव्हा इकडे आता अंकुशला पोलीस स्टेशनमधून फोन आलेला असतो. अंकुशला आता अर्जंटली जावं लागत असतं. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली, मला पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे, तू घरी जाशील का व्यवस्थित. तेव्हा अबोली म्हणते, हो सर मी जाईन ना. अंकुश म्हणतो, नक्की ना की मी येऊ सोडायला. अबोली म्हणते, नाही नको सर मी जाईन. तेव्हा अंकुश गेल्यानंतर अबोली जिथे उभी असते तिथून तिला कुणीतरी लपून छपून बघत असतं. तिथे कुणीतरी असतं जे अबोलीला लपून छपून बघत असतं. त्यानंतर इथे प्रेक्षकांना अबोली थोडा वेळ तिथेच उभी राहते. ती विचार करत असते की नक्की तिच्याबरोबरच हे सगळं का घडतं आहे. म्हणजे तिला माहिती आहे, तिला सगळ्या गोष्टी दिसत आहेत, त्यासुद्धा स्पष्टपणे ती सगळं ते फेस करते, तरीसुद्धा तिला भास होत आहेत असंच बोललं जातं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता सुप्रिया आलेली असते पोलीस स्टेशनला. ती म्हणत असते की तुम्ही माझी तक्रार नोंदवून का घेत नाही आहे, तुम्ही इथे काय करताय, हवालदार तुम्ही इथे काय करताय, काय काम करता तुम्ही. तेव्हा इकडे हवालदार म्हणत असतात, अहो मॅडम, आम्ही हवालदार आता इथे पोलीस स्टेशनमध्ये नसणार तर कुठे असणार. तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते, हो मी पण तेच म्हणते, तुम्ही हवालदार आहात, पोलीस आहात, तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आहात, पण तुम्ही तुमचं काम करताय का. अहो तुम्ही पोलीस कशावरून दिसता, तुम्ही एक नंबरचे आहेत ना, चोर दिसता, चोर चोर दिसता तुम्ही पोलीस वगैरे दिसत नाही, एक नंबरचे गुंड मावाले दिसता तुम्ही. अहो तुम्हाला तुमची ड्युटीसुद्धा नीट करता येत नाही का, मग कशाला पोलीस झालात तुम्ही. एक मुलगी तुमच्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी येते आणि तुम्ही तक्रार नोंदवून घेत नाही. तेव्हा इकडे आता हवालदार म्हणतात, हो मॅडम, तुम्ही आम्हाला आमचं काम समजावून सांगू नका, सकाळपासून आत्तापर्यंत आम्ही इथे लोकांच्या तक्रारी लिहून घेत असतो, लोकांसाठी काम करत असतो आम्ही, आणि तुम्ही मलाच बोलताय. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, हो ना, मग तुम्हाला जर एवढं तुमचं काम करता येतं तर माझी तक्रार का नोंदवून घेतली नाही आहे, तुम्ही का मला थांबवून ठेवले आहेत. तेव्हा इकडे अंकुश येतो आणि म्हणतो, काय झालं, तुम्ही इतका आरडाओरडा का करताय. तेव्हा सुप्रिया म्हणते, हेच आहेत का तुमचे मोठे साहेब. तेव्हा इकडे हवालदार म्हणतात, हो हेच आमचे मोठे साहेब आहेत, जे काही बोलायचं यांच्याशीच बोला. तेव्हा सुप्रिया म्हणते, सर माझं नाव सुप्रिया आहे, मी इथे तक्रार नोंदवण्यासाठी आली आहे, पण सकाळपासून कुणी माझी तक्रार नोंदवूनच घेत नाही आहेत. काय म्हणायचं या लोकांना, यांना यांची ड्युटी नीट करताच येत नाही आहे का, मूर्ख माणसं आहेत नुसती. तेव्हा अंकुश म्हणतो, एक मिनिट, माझ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये कुणीही असं बोलणं तुमचं ऐकून घेणार नाही आहे, खपून घेणार नाही आहे. माझ्या स्टाफजवळ बोलताना व्यवस्थित बोलायचं, कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याजवळ या भाषेत बोलायचं नाही, कळलं तुम्हाला. जे काही बोलायचं आहे ते नीट बोला आणि तुमची तक्रार नोंदवून घ्यायची आहे ना, या इकडे बसा, मी तुमची तक्रार नोंदवून घेतो. तेव्हा सुप्रिया म्हणते, बघा
असं बोलायचं असतं, अशी तक्रार नोंदवून घ्यायची असते, असं ती हवालदाराला उलट म्हणत असते. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, सांगा काय झालं आहे, काय तक्रार नोंदवायची आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते की साहेब, माझ्या बहिणीचा खून झाला आहे, मारून टाकण्यात आलं आहे तिला. हे बघा, मी आईची शपथ घेऊन सांगते, सगळं खरं खरं सांगते, माझ्या बहिणीला मारण्यात आलं आहे सर, खून केला आहे तिचा. तेव्हा अंकुश म्हणतो, काय तुमच्या बहिणीचा खून झाला आहे? काय पुरावा आहे तुमच्याकडे की तुमच्या बहिणीचा खून झाला आहे म्हणून? कसं काय बोलू शकता तुम्ही? असं काय आहे तुमच्याकडे ज्याच्यावरून तुम्ही हे कंप्लेंट नोंदवताय? तेव्हा इकडे आता सुप्रिया एक पेपर देते. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की अंजली नावाच्या सुनेला तिच्या सासू सासऱ्याकडून जाळून तिची हत्या करण्यात आली, असं लिहिलेलं असतं. तेव्हा अंकुश म्हणतो, तुमच्या बहिणीचं नाव अंजली आहे का? तेव्हा इकडे सुप्रिया म्हणते, नाही, माझ्या बहिणीचं नाव अंजली नाही आहे, माझ्या बहिणीचं नाव पौर्णिमा आहे. तिलाच, माझ्या बहिणीलासुद्धा अशाच पद्धतीने तिच्या सासू सासऱ्याने जाळून मारले, खून केला आहे तिचा, खून. तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता त्यांच्या विरोधामध्ये कंप्लेंट नोंदवा, त्यांना अरेस्ट करा आणि त्यांना फाशीची शिक्षा द्या. मी सांगते ना, ते गुन्हेगार आहेत, त्यांनीच माझ्या बहिणीला मारले. तेव्हा अंकुश म्हणतो, हे बघा, ही जी तुम्ही पेपरमध्ये बातमी जी आलेली मला वाचायला सांगितलीत, ती तुमच्या बहिणीची बातमी नाही आहे ना? तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणते, नाही, ती माझ्या बहिणीची बातमी नाही आहे. पण आता असाच पॅटर्न निघाला आहे ना, म्हणजे अशा बातम्या छापून येतात आणि मग पुरावा म्हणून त्या दाखवाव्या लागतात, बरोबर ना? पण माझ्या बहिणीची बातमी छापून आलेली नाही आहे, म्हणून माझ्याकडे तसा काही पुरावा नाही आहे. पण मी सांगते ना तुम्हाला, मी तुम्हाला A to Z सगळी माहिती देते की माझ्या बहिणीबरोबर काय काय घडलं होतं, तिला कशा पद्धतीने मारण्यात आलं होतं, मी तुम्हाला सगळं काही सांगेन. पण तुम्ही माझी कंप्लेंट नोंदवून तर घ्या आणि तिच्या घरच्या लोकांना, सासू सासऱ्याला तुम्ही अरेस्ट करा ना. तेव्हा अंकुश म्हणतो, मॅडम असं नाही करतायत. हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे तुमच्या बहिणीचा खून झाला आहे, पण तो कशा पद्धतीने झाला आहे किंवा त्याचा काही पुरावा आहे का? नुसती तुम्ही कंप्लेंट नोंदवायला सांगितली म्हणून आम्ही तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून त्यांना अरेस्ट करायचं का? असा काहीतरी एखादा तरी पुरावा द्या, ज्याच्यावरून आम्ही इथे कंप्लेंट नोंदवू शकतो. तेव्हा कुणाला तरी तुम्ही सोबत घेऊन या. ॲटलिस्ट ते सांगेल की तुमच्या बहिणीबरोबर जे काही झालं आहे, तुम्ही जे काही बोलताय ते सगळं बरोबर आहे. मग आम्ही कंप्लेंट नोंदवू आणि जाऊन त्यांना अरेस्ट करू. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते, म्हणजे साहेब, माझ्या बोलण्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे का? मी जे खरं खरं पोटतिडकीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, त्याचं काहीच महत्त्व नाही आहे इथे. म्हणजे आता माणूस मेला आहे, त्याचासुद्धा तुम्हाला पुरावा द्यावा लागणार आहे. मी सांगते ना तुम्हाला की तिच्याबरोबर काय घडलं आहे, तिच्या सासू सासऱ्याने कसा छळ केला, नवऱ्याने कसा छळ केला, हे सगळं मी तुम्हाला सांगते. तुम्ही प्लीज माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो, मी कसं समजावू तुम्हाला? एकदा सांगून तुम्हाला कळत नाही आहे का? तुम्ही पाणी प्या. तिला पाणी प्यायला देतो, तिला शांत करतो आणि अंकुश तिला तेच म्हणतो की हे बघा, काहीतरी एखादा असा पुरावा आणा ज्याच्यावरून आम्हाला कळेल की तुमच्या बहिणीचा खून झाला आहे आणि मग आम्ही कंप्लेंट नोंदवू. पण असं तुम्ही सांगायला याल, ते सुद्धा काही नाही आहे तुमच्याकडे आणि असं कुणी येऊन सांगेल हो, असं झाले तसं झाले, मग आम्ही लगेच कसा विश्वास ठेवायचा? त्यानंतर इकडे सुप्रिया जाते. सुप्रियाला वाटतं की हे लोक काही माझी तक्रार नोंदवून घेणारच नाही आहेत. तेव्हा मनवाचा फोन आलेला असतो. मनवा म्हणते, दादा, कधीपर्यंत घरी येणार आहेस तू? तेव्हा अंकुश म्हणतो, 2-3 तास जातील. अबोली आली का? मनवा म्हणते, नाही दादा, अबोली वहिनी आलेली नाही आहे, म्हणूनच तुला फोन केला आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, अबोली 2 तास झाले ती निघाली आहे, येव्हाना ती घरी पोचायला हवी होती. मी इथे पोलीस स्टेशनमध्ये आलो आहे, ती घरी एकटीच येणार होती. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, ठीक आहे, थांब मी बघतो. तेव्हा अंकुश आता डॉक्टरांना फोन करतो. डॉक्टरांना विचारतो की अबोली पुन्हा तिथे आली आहे का? डॉक्टर म्हणतात की नाही, अबोली इथे कशाला येईल? नाही, ती नाही आली. तेव्हा अंकुश इथे आता पुन्हा मनवाला फोन करतो आणि म्हणतो की अबोली डॉक्टरांकडे सुद्धा परत गेलेली नाही आहे. मग आता अबोली कुठे गेली असेल? मनवाला काळजी वाटते. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की मनवा, तू काळजी करू नको, मी जिथे अबोलीला उभं केलं होतं ना, तिथे मी जातो आणि अबोलीला स्वतः घरी घेऊन येतो. त्यानंतर पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो, इथे आता मनवा आणि क्रिसची हळद असते. तेव्हा दोघांना हळद लागत असताना आता नवरदेवाला हळद लागली, आता नवरी मुलीला हळद लागणार आहे. तेव्हा रमा हळद लावायला जाणार. अबोली म्हणते, आई, ती हळद लावू नका तुम्ही मनवाला, कारण त्या हळदीमध्ये काहीतरी मिक्स केले, बघा त्याचा वास कसा येतोय. तेव्हा इकडे रमा वास घेते तर तिला ठसका लागतो, खोकळा येतो तिला. तेव्हा इकडे आता याच्यामध्ये कुणी काय मिक्स केलं असेल? राघू, तू याच्यात काही मिक्स केलेस का, असं रमा विचारते. तेव्हा इथे राघू म्हणते की आई, मी असं का करेन? मी त्या हळदीमध्ये इथे मिरच्या मिक्स का करेन? असं म्हणाल्यानंतर इथे आता सगळ्यांना कळलेलं असतं की राघूने याच्यामध्ये
मिरची पावडर मिक्स केलेली आहे. तेव्हा अबोली तिच्या थोबाडीत देते आणि म्हणते, काय गं हे, स्वतःच्या बहिणीबरोबर असं करायला लाज नाही वाटत तुला? मसनामध्ये जाशील असं इकडे अबोली म्हणते. म्हणजे अबोली नाही तर दुसरंच कुणीतरी बोलत असतं असं अबोलीकडे बघून आता सगळ्यांना वाटत असतं. अबोलीचं बोलणं पूर्णपणे बदललेलं असतं.